कोणाकडनं किती सप्लाय आणि त्याच्यामध्ये किती कटौती झाली आहे, MIDCचं किती पाणी येतं त्याच्यात किती कटौती आहे, स्टेमचं किती येतं त्याच्यात किती कटौती आहे, आणि पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत जरा माहिती द्यावी. सर, आम्हाला स्टॅट्स नंतर समजा, आमच्या प्रॉब्लेम्स काय ते पहिले ऐका. पहिली गोष्ट, नयानगर भाग सोडून दुसरे जे भाग आहेत तिकडे बरोबर 2 दिवसाचं जे वॉटर कट ऑफ आहे ते बरोबर चालतं. आमच्याकडे येताना 2 दिवस पाणी येतं आठवड्यातून आणि पूर्ण 5 दिवस गायब असतो. दुसरीकडे शांतीनगरमध्ये विचारपूस केली, दुसरीकडे केली तर तिकडे प्रॉपर पाणी येत आहे. 2 दिवसाची कटौती आम्ही एक्सेप्ट करतो. पाण्याची कमतरता आहे, स्टेमने 48 आवर्सची कटौती केली आहे, आम्ही ते एक्सेप्ट करतो. नयानगरमध्ये असा तुमचा सावत्र व्यवहार काय? दुसरी गोष्ट अशी आहे, वॉल्वमॅन तिकडे आहे, त्यांनी खूप उचमाप केलाय. आता ते जातात, काही सोसायटीज कडून पैसे घेतात, तिकडे प्रेशर प्रॉपर सोडतात, दुसऱ्या सोसायटीमध्ये प्रेशरचा काही प्रश्न नाही, एकदम लो प्रेशरमध्ये पाणी येतं, त्यांना पाणी येत नाही. ती दुसरी समस्या आहे आमची. आणि तिसरी, पाईपलाईन्सचे लिकेज. तुम्ही TDS चेक करा तिकडच्या पाण्याचे, अक्षरशः तुम्ही गुरांना पण पाजू शकत नाही असं पाणी आमच्याकडे येतं आणि आमच्याकडचे गरीब लोक ते पाणी पितात. याच्यावर आम्ही काय उपाययोजना करणार? तिकडच्या पाईपलाईन्स रिपेअर करणं हे वॉटर डिपार्टमेंटची जबाबदारी आहे किंवा नाही ते स्टॅट्स नंतर समजा तुमचे. मला या गोष्टी सांगा पहिलं, तुम्ही काय क्वालिटी आहे? आमच्याकडच्या लोकांना क्वालिटी वॉटर नकोय का? त्यांना ज्याप्रमाणे शांतीनगरचे लोक, दुसरीकडचे लोक, प्रत्येकाला आठवड्याभर पाणी मिळतं, फक्त 2 दिवस कट ऑफ आहे, ते आमच्यासाठी लागू का नाही? आम्ही एक्सेप्ट करतो 2 दिवस कट ऑफ, 2 दिवस पाणी येतं फक्त, आमच्याकडे 5 दिवस कट ऑफ असतं, त्यात पण एवढा लो प्रेशर असतो. आजूबाजूचे म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त तर आमच्याकडचे बाळ सुसू करतात, एवढा लो प्रेशर असतो. लोक आमच्याकडे असं बोलतात येऊन. स्टॅट्स आहे तुमच्याकडे, तुम्ही स्टॅट्स मध्ये एकदम परफेक्ट असणार आम्हाला माहितीये, कारण तुम्हाला उत्तरं द्यायची आणि तुम्ही तसंच आम्हाला घोलमोल करून टाकणार. इकडनं इतके MLD, तिकडनं इतके 20%, 10%. आम्ही कॉमन लोक, आम्हाला ते स्टॅट्स समजत नाही. आमच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स द्या तुम्ही, त्याच्यावर काय करणार आहे? आणि पाणी पुरवठा करणं ही MBMCची जबाबदारी आहे. ज्या दिवशी पाणी येत नाही, का बरं टँकर येत नाही आमच्याकडे? आमचे हे ठाणे डिस्ट्रिक्टचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्या भिवंडीमध्ये जेव्हा पाणी येत नाही ते टँकर घेऊन लोकांना पोहोचवतात. प्रशासन का करत नाही आमच्यासाठी? तुमची जबाबदारी आहे ना टँकरचे. ठाणे महानगरपालिकेमध्ये आमच्या मुंब्रा, कौसा आणि कळवा विभागामध्ये 60 तासाचं शटडाऊन आहे, ते जवळपास 72 तासाचं होतं. त्याच्यानंतर 2 दिवस पुढे लो प्रेशर, त्या पूर्ण 5 दिवसामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. तशी व्यवस्था तुम्ही नयानगरला का देत नाही? पहिला सप्ताह जो बात है तो सुनो, ऐकून नाही का मसाला साहेब तुम्ही? बोला और क्या बोलले? आता आमच्या सना देशमुख मॅडमने जे